नमस्कार. 20 विचारवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शरद पवार महाराष्ट्रात 10 लोकसभेच्या जागा लढवत आहे. त्यापैकी कोणत्या जागेवर पवारांची तुतारी वाजणार आणि कोणत्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागणार? अहमदनगर, बारामती, शिरूर, बीड यासारख्या लढती पवारांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. या मतदारसंघात पवारांची काय स्थिती आहे? तर चला सुरुवात करूया बीड लोकसभा मतदारसंघापासून. या मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांची लढत झाली. तसं पाहिलं तर या लढतीत मराठा आरक्षणाचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येथे बजरंग सोनवणे, शरद पवार गट यांचे पारडे जड राहील. त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ म्हणजे वर्धा. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमर काळे विरुद्ध भाजपकडून रामदास तरस अशी लढत झाली. या लढतीत अमर काळे यांना पराभव स्वीकारावा लागेल. त्यामुळे वर्ध्यामध्ये पवारांचीच तुतारी काय वाजू शकणार नाही अशी शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली होती आणि त्यांच्याच विरोधात शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील अशी लढत झाली. या लढतीत रक्षा खडसे हे विजयी होतील. त्यामुळे या ठिकाणीही पवारांची तुतारी रावेरमध्ये वाजू शकणार नाही. चौथा मतदारसंघ आहे दिंडोरी. या मतदारसंघात भारती पवार यांना भाजपाने संधी दिली, तर त्यांच्याच विरोधात शरद पवारांनी भास्करराव भगरे यांना उतरवले. या लढतीत शरद पवार यांची तुतारी वाजणार आणि भास्करराव भगरे हे विजयी होतील. त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने कपिल पाटील यांना पुन्हा संधी देऊन त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादीने बाळूमामा म्हात्रे यांना संधी दिली. या लढतीत मात्र पवारांचीच तुतारी वाजणार आहे. सहावा मतदारसंघ म्हणजे म्हाडा. या मतदारसंघात भाजपने रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्याच विरोधात शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली. ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे. मात्र या लढतीत धैर्यशील मोहिते हे निवडून येतील आणि म्हाड्यात देखील पवारांचीच तुतारी वाजेल. सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपाने सुजय विखे यांना संधी दिली, तर राष्ट्रवादी शरद पवारांनी निलेश लंके यांना संधी दिली. ही लढत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी मानली जाते. खरोखरच अतिशय तगडी लढत या ठिकाणी पाहावयास मिळाली. तरी पण या ठिकाणी निलेश लंके हेच विजयी होणार आहे आणि शरद पवार यांचीच तुतारी अहमदनगरमध्ये देखील वाजणार आहे. आठवा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर. या मतदारसंघात अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना संधी दिली, तर त्यांच्याच विरोधात शरद पवारांनी अमोल कोल्हे यांना संधी दिली. या लढतीत अमोल कोल्हे हे विजयी होतील आणि शिरूरमध्येही पवारांचीच तुतारी वाजणार आहे. त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. या मतदारसंघात भाजपाने उदयनराजे भोसले यांना संधी दिली. त्यांच्याच विरोधात शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना संधी दिली. या लढतीत शरद पवार यांचीच तुतारी वाजणार आहे आणि शशिकांत शिंदे हे विजयी होणार आहे. शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती. या मतदारसंघात अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली, तर शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली. या ठिकाणी देखील अतिशय तगडी लढत पाहायला मिळणार आहे. पण तरीही या ठिकाणी शरद पवार यांचीच तुतारी वाजेल असं बोललं जाते. तर हे होते शरद पवार यांचे 10 मतदारसंघ. यापैकी शरद पवारांना 3 जागेवर पराभव स्वीकारावा लागेल, तर 7 जागावर विजय. त्यामुळे 7 जागावर तरी पवारांची 100% तुतारी वाजणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि सोबतच आमचं 20 विचार हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.